मलाडपूरमध्ये सध्या तिरंगा रॅली करण्यात आल्या आहे। तर या रॅली काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या। तुम्ही बघू शकतात का एकीकडे पाकिस्तान आणि भारतमध्ये युद्ध सुरू आहे आणि दुसरीकडे जे आपले भारतीय सैन्य दल आहे त्यांच्या मनोबल वाढवण्यासाठी इथे काँग्रेसच्या वतीने सध्या रॅली करण्यात आल्या। तर आमच्यासोबत काँग्रेसचे नेते आहेत। सर, काय मेसेज देणार या रॅलीच्या माध्यमातून? मी जयकांत शुक्ला, जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस, आणि माझ्यासोबत क्लाइव्ह डायजी जिल्हा अध्यक्ष आहेत। आम्ही आपले जे सेनानी आहेत जे तिथे लढत आहेत, आमच्यासाठी लढत आहेत, त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी, त्यांचा शौर्य वाढवण्यासाठी आम्ही प्रचंड देशाचा एकत्र आहोत असं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। आम्ही विरोधक नाही। आम्ही देशानं आणि शासनाला गरज आहे तर काँग्रेस शासनासोबत उभी आहे आणि आमची अशी इच्छा आहे जसं एकत्रमध्ये तुम्ही लढलेले पण तसंच तुम्ही लढाकू व्हा आणि जसं बांगलादेश बनवलेला तसंच तुम्ही बालुचिस्तान बनवा आणि जम्मू अँड काश्मीर त्याच्या हद्दीत आहे ते भारताच्या नकाशामध्ये आलं पाहिजे आणि आमची भारत माता आणखी मोठी झाली पाहिजे असा आम्हाला सर्वांमध्ये प्रचार करायचा आहे आणि ते आम्हाला सैनिकांना एक प्रोत्साहन द्यायचं आहे। याच्यासाठी एक रॅली आम्ही दिंडोशी तालुक्यामध्ये मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही ही काढलेली आहे। भारत माताच्या वेशभूषेत तुम्ही उभे आहेत, काय संदेश देणार, काय सांगणार तुम्ही? काय तुमची काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगणार, आज काय संदेश देणार? या ठिकाणी खरं म्हणजे आज जयकांत शुक्लाजी आमचे महामंत्री आहेत मुंबई काँग्रेसचे, त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हा एक संदेश देऊ इच्छितो आम्ही की ज्या वेळेला देशावर संकट येतं त्यावेळेला आम्ही सर्व जाती धर्माचे लोक मिळून एकत्र येतो, एकजूट होऊन आम्ही आपल्या सरकारला समर्थन देतो आणि आपल्या सैन्याचं मनोबल वाढावं त्यासाठी ही रॅली काढलेली आहे की हे फक्त एकच यामार्फत आम्ही संदेश देऊ इच्छितो की आम्ही सर्व एक आहोत। सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी सध्या काँग्रेसच्या वतीने मलाडपूरमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची रॅली करण्यात आली आहे। कॅमेरामॅन प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।